कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज नेमका काय विचार करत होते? त्यांनी जे काही लिहून ठेवलंय ते फक्त जुने पुराणे ग्रंथ नाहीत, तर तो मानवी अस्तित्वाच्या शोधाचा एक अखंड, जिवंत संवाद आहे. चला तर मग या प्राचीन ग्रहणाच्या सागरात एक डुबकी मारूया आणि पाहूया की हे जुने आवाज आजही आपल्याशी काय बोलतायत. आपली ही सफर सुरू होते अगदी सुरुवातीपासून. प्राचीन इजिप्तच्या थडक्यांमध्ये सापडलेले हे पिरॅमिड ग्रंथ, इतिहासातलं सर्वात जुनं धार्मिक लिखाण. विचार करा, सुमारे 4,500 वर्षांपूर्वी आपले पूर्वज विश्वातलं आपलं स्थान काय, मृत्यूनंतर काय होतं, अशा गहन प्रश्नांची उत्तरं दगडांवर कोरत होते. मग साहजिकच प्रश्न पडतो की या प्राचीन लोकांनी जीवन, मृत्यू आणि या अथांग विश्वाविषयी नेमकं काय विचारलं असेल? त्यांची ती उत्सुकता आणि आपली आजची जिज्ञासा यात काहीतरी साम्य असेल का? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर अगदी सोपं आहे. त्यांनी तेच प्रश्न विचारले जे आजही आपल्या मनात येतात. याचाच अर्थ माणसाला पुढे नेणारे जे मूलभूत प्रश्न आहेत ना, ते कधीच बदलत नाहीत. तो एक असा संवाद आहे जो युगानुयुगे अविरतपणे सुरू आहे. चला आता वळूया आपल्या पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. पाहूया की वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतीने अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या त्या अंतिम सत्याला समजून घेण्याचा प्रयत्न कसा केला. भारतीय उपनिषदांमध्ये एक संकल्पना आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? तर ते एक असं चैतन्य आहे जे सगळीकडे आहे. ते फक्त निर्माता नाही, तर ते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक जीवात आहे. म्हणजे बघा, ते सर्व शक्तींच्या आतली शक्ती आहे. तोच तो अमर आत्मा. आता याच्या थोडं वेगळं पण तरीही कुठेतरी सारखं वाटणारं एक तत्वज्ञान पाहूया. चीनमधलं ताओ. ताओ म्हणजे एक प्रकारची पोकळी, एक शून्य जे कधीच संपत नाही. ते अनाकलनीय आहे, पण गंमत म्हणजे सगळ्या सृष्टीचा उगम त्याच शून्यातून होतो. इथे बघा किती रंजक तुलना आहे. एका बाजूला ब्रह्म जे प्रत्येक गोष्टीच्या आत आहे, सर्वव्यापी आहे, आणि दुसऱ्या बाजूला ताओ जे एक उगमस्थान आहे, एक पोकळी आहे. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचे हे दोन पूर्णपणे वेगळे रस्ते आहेत, पण दोघांची दिशा मात्र कुठेतरी एकच आहे. मग हा सगळा शोध कशासाठी? याचं उत्तर छांदोग्य उपनिषद देतं. खरा ज्ञानी तो जो त्या शाश्वत सत्याला जाणतो. म्हणजे हा फक्त बौद्धिक खेळ नाहीये, तर ज्ञानाच्या एका वेगळ्याच पातळीवर पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे. बरं, हे मोठमोठं तत्वज्ञान झालं. पण रोजच्या जगण्याचं काय? चांगलं आयुष्य कसं जगावं याबद्दल या प्राचीन ग्रंथांनी काय मार्गदर्शन केलंय? चला आता ते बघूया. भगवद्गीतेमधली ही शिकवण बघा. आंतरिक शांतीचा किती सोपा मार्ग सांगितलाय. अनासक्ती म्हणजेच कामाच्या फळाची अपेक्षा न करणं. यश आलं तरी हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं तरी खचायचं नाही. आपलं काम स्थिर राहून करत राहायचं. किती महत्वाचं आहे हे, नाही का? पेंगल उपनिषदामध्ये तर मोक्षापर्यंत पोहोचण्याचा जणू एक रोडमॅपच दिला आहे. ज्ञानी व्यक्तीचा प्रवास कसा टप्प्याटप्प्याने होतो हे इथे दिसतं. अहंकाराचा त्याग करण्यापासून ते मीच ब्रह्म आहे या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याची ही एक साधना आहे. आता एक असा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो. जर आपल्यावर अन्याय झाला तर काय करायचं? त्याला प्रतिसाद कसा द्यायचा? ताओवादी विचारसरणी यावर एक खूप वेगळं उत्तर देते. ते म्हणतात, अपकाराची परतफेड ते ने करा. आता ते या एका शब्दात खूप काही दडलंय. त्याचा अर्थ सद्गुण पण होतो, शक्ती पण होतो. म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देता आपल्यातील चांगुलपणाने किंवा नैतिक शक्तीने उत्तर द्या. हे उत्तर इतकं वेगळं होतं की यावरून कन्फ्युशससोबतही वाद झाला होता. तत्वज्ञान, नैतिकता आणि आता गोष्टी. कारण कोणत्याही संस्कृतीची मूल्य, आदर्श आणि इतिहास जपला जातो तो कथांमधून, महाकाव्यांमधून. कथांमध्ये एक प्रचंड ताकद असते. इथे बघा, एका बाजूला प्राचीन ग्रीसमधले होमर ज्यांनी वीरतेची गाथा लिहिली. मग आपल्या भारतातला अफाट महाभारत आणि थेट जपानमधली द टेल ऑफ गेंजी जी मानवी मनाचा वेध घेते. या प्रत्येक महाकाव्याने आपापल्या संस्कृतीला एक वेगळा आकार दिला. या कथांमधले हिरो कसे होते? ग्रीक हिरो अकिलीज. त्याला स्वतःची शान, स्वतःचा गौरव सर्वात महत्त्वाचा होता. या उलट भारतीय परंपरेतले राम, ते कर्तव्यासाठी आणि धर्मासाठी जगत होते. यातूनच कळतं की कथा कशा प्रकारे एखाद्या संस्कृतीची मूल्य तयार करतात. आणि एक जबरदस्त फॅक्ट, जगातली पहिली कादंबरी म्हणजे नॉव्हेल माहिती आहे कुठे लिहिली गेली? ती तब्बल 1000 वर्षांपूर्वी जपानमध्ये लिहिली गेली होती. द टेल ऑफ गेंजी. ही फक्त एक कथा नाही, तर मानवी भावनांचं आणि समाजाचं एक अत्यंत सखोल चित्रण आहे. तर मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो.
हजारो वर्ष झाली, पण तरीही आपण या ग्रंथांवर, या विचारांवर का बोलतोय? हे जुने आवाज आजही महत्वाचे का आहेत? कारण हे ग्रंथ म्हणजे म्युझियममध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तू नाहीत, हा एक जिवंत, वाहता संवाद आहे. माणूस म्हणून जगण्याचा अर्थ काय यावरचा हा जागतिक संवाद आहे, जो तेव्हाही सुरू होता आणि आजही सुरू आहे. आणि या सगळ्या संवादाचं सार कदाचित या एका वाक्यात आहे. उपनिषदांमधलं एक महावाक्य, तत्त्वम असि, म्हणजेच ते तू आहेस. हे वाक्य आठवण करून देतं की प्रत्येक जण त्या वैश्विक सत्याचाच एक भाग आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न, या सगळ्या प्राचीन विचारांपैकी असा कोणता एक विचार आहे जो आजच्या काळात आपल्या आयुष्याला सगळ्यात जास्त भिडतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?